कृषी केंद्र चालकांचा बेमुदत बंद सुरू. खरीप हंगामाआधी मोठा निर्णय. राज्यभरातील कृषी सेवा केंद्र चालकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला असून जालना जिल्ह्यातही या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळालाय. जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न उभे राहण्याची शक्यता आहे. कृषी केंद्र चालकांच्या मते शासनानं लादलेल्या नवीन अटी, वाढता प्रशासकीय हस्तक्षेप आणि तथाकथित इन्स्पेक्टर राज यामुळे व्यवसाय करणं कठीण झालंय. तसेच काही कीटकनाशक कंपन्यांकडून मुदत संपलेले साहित्य परत न घेणे, तसेच सीलबंद पॅकिंगमध्ये दोष आढळल्यास विक्रेत्यांवरच दंडात्मक कारवाई करणे हे अत्यंत अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय. या सर्व प्रकरणांमुळे प्रामाणिक कृषी विक्रेते आर्थिक तसेच मानसिक दबावाखाली आले असल्याचं सांगण्यात येत आहे. आमच्या योग्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानेच हा कठोर निर्णय घ्यावा लागला, अशी भूमिका कृषी केंद्र चालकांनी घेतली आहे. जोपर्यंत शासनाकडून या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा बेमुदत बंद सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना कृषी सेवा केंद्र बंद राहिल्यास बियाणं, खत आणि औषधांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते. सर, मला सांगा की काय तुमची मागणी आहे आणि किती दिवस बंद असणार आहे आता? आमची मागणी लिंकिंग बद्दल आहे. लिंकिंग पूर्णतः बंद करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर साथी पोर्टल ॲपवर बी फक्त कंपन्यापूर्वीच मर्यादित ठेवण्यात यावे. व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये. त्याच्यानंतर अधिकाऱ्याची संख्या यांनी वाढवलेली आहे. गुण नियंत्रण अधिकारी म्हणून पहिल्यांदा एकच होते, आता त्याच्यानंतर 5 अधिकारी केलेले आहेत. आम्हाला याचं काही म्हणजे हेच वाटत नाही की केव्हा हे येणार, केव्हा सॅम्पलिंग काढणार, कोण कोण काढणार, त्याच्याबद्दल बी आम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर साथी पोर्टल ॲप बद्दल बी की हे कंपन्यापुरतं मर्यादित ठेवावे, लहान किरकोळ व्यापाऱ्याला याचा त्रास होऊ नये आणि पूर्ण माल हा F येण्यात यावा. युरिया MRP 266 आहे, आम्हाला 260 रुपये एक्स मध्ये भेटतो आणि तिथून पुढे 30 रुपये बॅग भाडं लागतं. 300 रुपयाला युरियाच येऊन पडतो, तर आम्ही 266 ला कसा विकणार? याचं पण सर्व याची खुलासा करण्यात यावी. ओमप्रकाश बद्रीनारायण अग्रवाल, ज्योती ट्रेडर्स, वाटूर फाटा. आम्ही बंद काय झाले ते आम्हाला कंपन्या खूप फर्टिलायझर सोबत लिंकिंग देत आहेत. त्याची काही लिमिट राहिली नाही लिंकिंगची. लिंकिंग एवढं देत आहेत की ते खतासोबत पेस्टिसाइड सुद्धा लिंकिंग जात आहेत. त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. नको असलेली उत्पादनं शेतकऱ्याला विकावं लागली आम्हाला. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्हाला जे सीलबंद बियाणं भेटते ते जर निकृष्ट दर्जाचं निघालं तर त्याच्यामध्ये दुकानदाराला दोषी धरले चालले. आता याच्यामध्ये ऍक्च्युअल पाहिलं तर आमचा काहीच दोष नाहीये ना. कंपनी पॅक करायला लागली, गव्हर्नमेंटनं कंपनीवर कारवाई करायला पाहिजे. त्याचप्रमाणे जे साथी पोर्टल आहे ते फक्त कंपनीपर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. काय नाव तुमचं? माझं नाव गोविंद गुलाबराव जाधव, शेतकरी कृषी सेवा केंद्र, वाटूर फाटा. आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की शासनाने ही जी लिंकिंग चालू केली खताला, ती लिंकिंग बंद करण्यात यावी. आणि लिंकिंग जर करत असेल शासन तर ज्या कंपनीची लिंकिंग आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर टाकावं की बाबा जर तुम्ही 18 टन युरिया घेतला तर तुम्हाला 18 टन युरियाला लिंक किती यायलंय. इथं काय व्हायलंय की डीलर काय करतोय, 18 टनाला जर कंपनी जर 2 टन देत असली तर डीलर आमच्या किरकोळ विक्रेत्याच्या माती 10 बॅग मारतोय. मग याच्यामध्ये काय होतंय, तो माल आमच्याकडून विकत नाही आणि शेतकरी तो माल काही खरेदी करत नाही, कारण शेतकऱ्याला त्या मालाची गरजच नसते. फक्त काय होतंय, समजा आता युरिया आहे, आमच्याकडे जर युरिया नसला तर आमचे बाकीचे खतं विकत नाहीत. मग नाईलाज असतो आम्हाला पण तो युरिया काय करायला लिंकिंग मध्ये घ्यावा लागतोय. आणि त्याच्यासोबत जी लिंकिंग येते ती लिंकिंग म्हणजे आलेला जो माल असतो, तुमचा नॅनो युरिया असेल, तुमचं सल्फर असेल, तुमचं PDM पोटॅश असेल, तर ते काय होतंय, तो 2-2 वर्ष आमच्या दुकानात, आमच्या गोडाऊनला तसंच पडून जात आहे आणि ते एक्सपायर होऊन खराब होते. याच्यामध्ये काय होतंय, आमचा लॉस होतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे सॅम्पल घेतलं जाते, आम्ही काय करतो, शासनानं प्रमाणित केलेल्या कंपन्याकडून आम्ही सीलबंद बियाणे आणतो आणि ते आम्ही सीलबंद बियाणे शेतकऱ्यांना खाली विकतो. पण त्याच्यात जर काही दोष आढळला तर शासन काय करतंय, त्याच्यात आम्हाला आरोपी करतायत. आमचं म्हणणं काय, आम्हाला आरोपी न करता तुम्ही आम्हाला काय करावं, साक्षीदार करावे. कारण आम्ही तर सीलपॅक आणलेलं आहे आणि सीलपॅकच विकलेला आहे, तर मग त्याच्यामध्ये आम्ही दोषी कसे ठरतो? आमच्या या प्रमुख मागण्या आहेत. माझं नाव राजेश माने, सोहम ॲग्रो एजन्सी, वाटूर फाटा.